सुख स्टेशन 60 सॅटर्डेमध्ये आपण मॅस्टर्बेशन या विषयावर चर्चा करत आहोत आणि स्त्रियांचा हस्तमैथून हा आपल्या चर्चेचा विषय आहे। माझं पाळीचं पॉलिटिक्स हे जे पुस्तक आहे अनेकांना माहिती असेल, तर याच्यामध्ये स्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल सखोल चर्चा करणारे एक प्रकरण आहे, तुम्ही नक्की वाचा। आता पुरुषांमध्ये जसा पेनिस किंवा लिंग किंवा शिश्न हा अवयव आहे, तर त्यालाच समांतर असा स्त्रियांमध्ये पण एक अवयव आहे जो आपल्याला अनेकांना माहिती नाहीये। तर त्या लैंगिक अवयवाचं नाव आहे क्लिटोरिस। मराठीमध्ये याला शिश्निका किंवा ग्रामीण मराठीमध्ये दाणा असाही हा शब्द आहे। आता क्लिटोरिसचं महत्त्व काय, तर हा स्त्रियांचा असा एकमेव अवयव आहे स्त्रीच्या शरीरामध्ये ज्याचं काम स्त्रीला लैंगिक सुख देणे एवढंच आहे आणि दुसरं काहीही काम नाही आहे या अवयवाचं। त्याच्यामुळे क्लिटोरिस हा खूप महत्त्वाचा लैंगिक अवयव आहे आणि तो आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे। या क्लिटोरिसला 9 ते 10 हजार न्यूरॉन्सचा सप्लाय आहे। आता न्यूरॉन्स म्हणजे काय, तर मेंदूच्या नसा ज्या त्या अवयवाकडून माहिती घेऊन मेंदूकडे जातात आणि मेंदूकडून परत आउटपुट देतात त्या अवयवाला, तर त्याला न्यूरॉन्स असा शब्द आपण वापरतो। तर आता हे 9 ते 10 हजार इतक्या साऱ्या नसा का दिल्यात क्लिटोरिसला, तर साहजिक आहे क्लिटोरिस जेवढं स्पर्शाला जास्त संवेदनशील असेल तितका त्या अवयवाद्वारे स्त्रीला जास्त आनंद मिळेल। तर त्याच्यामुळे हा अवयव लैंगिक सुखामध्ये इतका महत्त्वाचा रोल प्ले करतो। आता हा अवयव नेमका कुठे असतो, तर स्त्रीची जी व्हल्वा आहे त्याच्यामध्ये जी स्त्रीची लघवी करण्याची जागा असते युरेथ्रल ओपनिंग, तर त्याच्या वरच्या बाजूला क्लिटोरिसचं टीप येतं ज्याला ग्लान्स क्लिटोरिस असा शब्द आहे। तर तिथं हे टीप असतं आणि क्लिटोरिसचे बाकीचे जे अवयव आहेत जसे बल्ब्स असतात, क्रूरस असतात, ते खालच्या बाजूला पसरतात आणि ते योनीच्या आजूबाजूला आलेले असतात। तर आता जेव्हा आपण बोटाने आपल्या त्या भागाला म्हणजे क्लिटोरिसला स्टिम्युलेट करतो म्हणजे काय, तर बोटाने आपण अलगद रब करतो, तेव्हा आपण त्या स्पर्शाने उत्तेजित होतो, म्हणजे स्त्री ही लैंगिकदृष्ट्या उद्दीपित होते। आणि जशी स्त्री लैंगिकदृष्ट्या उद्दीपित होते तसा जो तो क्लिटोरिसचं टीप आहे ते सुद्धा आकाराने मोठं होतं, इरेक्ट होतं। म्हणजे जसं पुरुषाचं लिंग हे स्टिम्युलेट झाल्यावर मोठं होतं, ताठर होतं, तसं स्त्रीचा हा क्लिटोरिसचा भाग सुद्धा उद्दीपित झाल्यावर मोठा होतो आणि मग तुम्हाला तो बटनासारखा तिथे फील होईल किंवा छोट्याशा बोरासारखा, गोटीसारखा तो भाग तिथे फील होईल बोटाने। आणि जसं हळूवारपणे तुम्ही बोटाने त्याला उद्दीपित करत जाल तर तसं स्त्रीला हळूहळू आनंद मिळून स्त्रीला खूप छान ऑर्गॅझम होईल। आणि अनेक जण हे बोटाने करतात किंवा आता सेक्स टॉईज पण आले आहेत जे सुद्धा खास क्लिटोरिस स्टिम्युलेशनसाठी वापरले जातात, किंवा काकडी किंवा एखादी बॉटल वगैरे त्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता। तर हे इतकं सोपं टेक्निक आहे स्त्रीच्या ऑर्गॅझमचं आणि हे स्त्रीला स्वतःला पण माहीत पाहिजे, म्हणजे स्त्री स्वतःला लैंगिक सुख देऊ शकेल, हस्तमैथून करू शकेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीनेही तिच्या जोडीदाराला पण शिकवलं पाहिजे, कारण अनेक स्त्रियांना योनीद्वारे ऑर्गॅझम होत नाही, म्हणजे प्रत्येक आणि हे रिसर्चमध्ये पण प्रूव्ह झालं आहे की मेजॉरिटी ऑफ स्त्रियांना योनीद्वारे ऑर्गॅझम होत नाही, पण त्यांना क्लिटोरिसद्वारे ऑर्गॅझम होतो। आणि योनीद्वारे जो ऑर्गॅझम होतो त्याच्यापेक्षा क्लिटोरिसद्वारे झालेला जो ऑर्गॅझम असतो तो जास्त पॉवरफुल, म्हणजे जास्त सुख देणारा असतो। तर त्याच्यामुळे स्त्रीच्या जोडीदाराला पण हे माहीत पाहिजे की स्त्रीला ऑर्गॅझम कसा द्यायचा किंवा तिला जास्त आनंद कसा द्यायचा, तिला स्टिम्युलेट कसं करायचं। तर तुम्ही गुगल करा क्लिटोरिस आणि डायग्रॅम समजून घ्या, ॲनाटॉमी समजून घ्या क्लिटोरिसची। आणि प्रत्येक स्त्रीला तर हा आपला इतका गोड किंवा आपला क्वीन असलेला हा अवयव माहीतच पाहिजे। तर तुम्ही आजच याबद्दलची माहिती जाणून घ्या। थँक्यू।